आजी 60 वर्षाची असून इथे हा व्यवसाय करतायत. तुम्हाला भीती नाही वाटत एकटं इथे बसायला? वेलकम बॅक टू आवर सिरीज. आपण इथे चाय प्यायला नेहमी येतो, तुम्हाला माहिती आहे लेन्सकार्टच्या इथे. तर लेन्सकार्टच्या बाजूला ना या आजी बसतात स्टॉल घेऊन. त्यांच्याकडे सगळे फ्रूट्स भेटतात, केळी वगैरे. तर आजीशी जरा बोलूया. आजी तुमचं नाव काय सांगा? लक्ष्मीबाई. तुम्ही राहायला कुठे आहे? पहिल्या बंदिश पैलासला राहायचे. हां. आता शिवमंदिरी बोईरवाडी. तुम्ही इथे लावता स्टॉल, तो किती वर्षापासून लावता? किती वर्ष झाली तुम्हाला इथे? झाले असतील 40-50 वर्ष. 40-50 वर्षापासून तुम्ही हे करताय. तुम्ही कोणत्या गावचे आहे? कर्नाटक गुलबर्गा. कर्नाटकचे आहे. तुम्ही कर्नाटकचे असून एवढं चांगलं मराठी बोलता. मग आमचे सोलापूर जवळ आहे ना. सोलापूर जवळ आहे म्हणून. नाही, आमच्या इथे उंबरगामध्ये मराठी चालतो. तुम्ही इथे एकटे हे करता. तुमच्या घरी कोण कोण असतं? मुलगी जावाई मी. मिस्टर गेले आता 7 वर्ष. गेले. आता मुलीसोबत राहता तुम्ही? मुलीसोबत. अच्छा. तुम्ही हे सगळं फ्रूट्स वगैरे विकता. हे फ्रूट वगैरे आणून कोण देतो तुम्हाला मार्केटमधून? मी जातो कल्याणला. तुम्ही स्वतः जाता? हां. आणि कल्याण स्वतः जाऊन तुम्ही सगळं आणता वजन? रिक्षात. आणि तुम्ही किती वाजता लावता हा स्टॉल? कधी 11, कधी 10, कधी 12. आणि रात्री संध्याकाळी किती वाजता असता? 10 वाजेपर्यंत. तुम्हाला आजी काय करायला आवडतं? म्हणजे तुम्हाला काय करायला आवडतं याच्या व्यतिरिक्त? दुसरा काय नाही करत. तुम्हाला फिरायला आवडतं? नाही बाबा, नाही आवडत. कुठं कधी फिरायला गेले नाही. हां, कोणी माझ्या मुलगी जावाई कुठं शिर्डी बाबा आमच्या गावाला गेलं की जातो आम्ही. आता तुम्ही कधी गावाला जाता? कर्नाटकला जाता गावी फिरायला? आता वर्षाला. जाता वर्षाला. हां. ते तुम्ही इथे धंदा लावता, तुम्हाला काय त्रास नाही होत ना? कोण काय त्रास वगैरे देत नाही ना? नाही देतात, सांभाळता देतात सगळं सांभाळून घेतात. आजी 60 वर्षाची असून इथे हा व्यवसाय करतायत. तुम्हाला भीती नाही वाटत एकटं इथे बसायला? कशाला एवढा पब्लिक आहे? पहिले एकटीच बसायचे, 2-3 बाया बसायचे. आता Okay. सगळं आहे. जर तुमच्याकडे हा व्हिडिओ पोहोचला असेल डोंबिवलीपर्यंत, डोंबिवलीच्या पब्लिकपर्यंत, तर प्लीज आजीच्या या स्टॉलला एकदा तरी या. आजीकडून केळी वगैरे सगळं विकत घ्या. थोडीशी आजीला पण मदत होईल. थँक्यू सो मच आजी, तुम्ही टाईम दिल्याबद्दल आम्हाला. थँक्यू सो मच.